नमस्कार मंडळी. मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 वरून. आज आपल्यासाठी एक एकदम हटके आणि भन्नाट बातमी आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर विचार करा, एका अशा प्लॅटफॉर्मबद्दल जिथे तुम्ही पैसे देऊन कोणाशी तरी चॅट करू शकता. हो, अगदी बरोबर ऐकलत. रेंट सायबर फ्रेंड नावाचा हा प्लॅटफॉर्म सध्या सगळीकडे चर्चेत आहे. हो, याची सुरुवात इतकी सोपी नव्हती. फ्रान्सिस्को विटाली, जे स्वतः एक फिल्म प्रोड्युसर आहेत, त्यांना त्यांच्या पार्टनर ख्रिस सियामेटिसने हे आयडिया सांगितला तेव्हा त्यांना काही कळेना. अरे कोण पैसे देईल कोणाशी तरी बोलायला, असा प्रश्न त्यांना पडला होता. पण ख्रिसचं म्हणणं पक्कं होतं. म्हणजे आजकाल सगळे AI बॉट्सशी बोलतात, पण खरं कनेक्शन तर माणसांशीच येतं ना. हां, आणि काय सांगू तुम्हाला, कोणत्याही मार्केटिंगशिवाय, व्हेंचर कॅपिटलशिवाय या प्लॅटफॉर्मचे तब्बल 3 मिलियन युजर्स झालेत. विश्वास बसतोय? यांच्याकडे तर सोशल मीडियावर पण अकाउंट नाहीये, कारण तेवढे कर्मचारीच नाहीयेत. रेंट सायबर फ्रेंडवर लोक फक्त बोलण्यासाठी नाही, तर स्पेशलिस्ट लोकांशी कनेक्ट होण्यासाठी पण पैसे देतात. म्हणजे कोणी एक्सपर्ट असेल, कोणी एखादी भाषा शिकवू शकत असेल, तर त्याचा वेगळा रेट असतो. म्हणजे एकाच वेळी लोक कंपनीसाठी पण पैसे कमवतात आणि स्वतःची ओळख पण वाढवतात. हाऊ कूल इज दॅट? अर्थात एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सेफ्टीचा प्रश्न तर येणारच. पण हे लोक युजर व्हेरिफिकेशन आणि ब्लॉक फीचरवर काम करत आहेत. लवकरच ते सायबर फ्रेंड्सना अजून चांगले व्हेरीफाय करणार आहेत. पण एक किस्सा ऐका. विटालीने स्वतः घडवून आणला असा एक किस्सा. एका 19 वर्षांच्या चायनीज मुलाला भेटल्यावर त्याला कळलं की तो रोज $200 या प्लॅटफॉर्मवर खर्च करतो. विटालीने चक्क स्वतःलाच त्या मुलासाठी सायबर फ्रेंड म्हणून उपलब्ध केलं आणि त्याच्याशी बोलताना विचारलं की तुला हे का आवडतं? तर तो मुलगा म्हणाला, मला बाहेर अनोळखे लोकांशी बोलायला सुरक्षित वाटत नाही, पण या प्लॅटफॉर्ममुळे मी जगभरातील लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. आईट? हे ऐकून विटालीचं डोळे उघडले की खरंच या डिजिटल जगात लोकांना अजूनही ट्रू ह्युमन कनेक्शनची गरज आहे. AI बॉट्सच्या गर्दीत प्रत्यक्ष माणसांशी बोलणं किती महत्वाचं आहे हेच या प्लॅटफॉर्मने दाखवून दिलंय. हां, एकंदरीत रेंट सायबर फ्रेंड हे फ्युचर आहे की फक्त एक तात्पुरती गरज, हे तर येणारा काळच सांगेल. पण मानवी कनेक्शनचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय, इतकंच खरं. मी प्रियांका पाटील, टेक तडका 24/7 साठी भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत टेक तडका बघत रहा. बाय.